आता पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अरविंद केजरीवालांना मोदी घाबरतात। तुरुंगात गेल्यानंतर केजरीवाल अधिक मजबूत बनतील। संजय राऊतांचा पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा। ये डर है, उनको लगता होगा कि अरविंद केजरीवाल जैसे नेता आप अरेस्ट करेंगे, जेल में डालेंगे तो आपको सुकून मिलेगा। ऐसा नहीं है। अब अरविंद केजरीवाल ज्यादा खतरनाक बन गए। तांत्रिक मुद्दे दुरुस्त करून धनगर आरक्षणाचा विषय मार्गी लावू, गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य। धनगर समाजानं निवडणुकीच्या अनुषंगानं वेगळी भूमिका घेऊ नये असंही केलं आवाहन। आता लोकसभेची निवडणूक आहे, तर धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकार धनगर समाजाच्या बाजूने आहे। त्यामुळे यामध्ये वेगळी भूमिका कोणी घेण्याची आवश्यकता नाही की धनगर समाजाच्या पाठीशी सातत्याने सरकार उभा राहते। आता हा टेक्निकलच विषय असा निर्माण झाला, त्याची व्हॅलिडिटी रद्द व्हावी। प्रकाश शेंडेंचा पक्ष बारामतीची लोकसभा निवडणूक लढवणार। दौंडमधील महेश भागवत बारामतीची निवडणूक लढवणार। भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटाच्या वाटेवर। रणजित निंबाळकरांना उमेदवारी जाहीर झाल्याने मोहिते पाटील कुटुंब नाराज। धाराशिव लोकसभेबाबत येत्या 2 ते 3 दिवसात निर्णय स्पष्ट होईल। भाजप पक्षाने सूचना दिल्यास मी निश्चितपणे लोकसभा लढवणार। सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांचं मोठं वक्तव्य। तुम्ही निवडणूक लढवणार आहात अशी एक चर्चा ते आता चर्चा खरी होईल की नाही ते 2-3 दिवसात समजेल। काय मागणी केली आपण? मी मागणी नाही केली, पण जर तशी सूचना आली तर निश्चितपणे मी उभा राहील। आमची लढाई ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची। संविधान वाचवण्याची लढाई आहे। निवडणूक सोपी नाही, पण आम्हाला विजयाची खात्री। चंद्रपूरच्या काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचा दावा। ही लढाई आमची संविधान आणि लोकशाही वाचवण्याची लढाई आहे। त्याच्यामुळे तळागाळातील सगळे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येऊन ही आम्ही लढाई लढणार। तिकीट कापल्यानंतर डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी महाराज फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर। सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर। परभणी लोकसभेसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून राजन क्षीरसागर यांची उमेदवारी जाहीर। पदाधिकारी निवडणुकीच्या कामालाही लागले। राज ठाकरेंच्या नेतृत्वाला शिंदे गटातून जोरदार विरोध। नेतृत्वाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, शहाजी बापू पाटलांनी खास शैलीत ठणकावलं। आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख हे एकनाथ शिंदे साहेबच राहिले पाहिजेत आणि त्यात आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही। असं काय असेल तर साहेबांना आम्ही नकार देऊ आणि हे अजिबात चालणार नाही म्हणून स्पष्ट सांगू।